शिक्षक राष्ट्राचे शिल्पकार, जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार वितरण, प्राध्यापक राम शिंदे व डॉक्टर विखे पाटील यांचे मार्गदर्शन। शिक्षकांनी ज्ञानदानातून सक्षम पिढी घडवून विकसित भारताची संकल्पना साकार करावी। प्राध्यापक राम शिंदे। शिक्षक हा राष्ट्र व समाजाच्या उत्कर्षाच्या प्रक्रियेतील प्रमुख घटक। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील। अहिल्यानगर शहरातील द्वारका लॉन्स इथे जिल्हा परिषदेच्या वतीने सन 2022, 2023 व 2024 वर्षातील जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शिक्षकांना आवाहन केले की विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देऊन सुसंस्कारित आणि सक्षम पिढी घडवावी। शिक्षण हे फक्त करिअरपुरते मर्यादित नसून जीवन जगण्याची खरी दिशा देणारे साधन आहे। त्यामुळे शिक्षकांनी नवे प्रयोग, नवी अध्यापन पद्धती आणि नवे ज्ञान आत्मसात करून विकसित भारताची संकल्पना साकार करावी। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शिक्षक हा राष्ट्र व समाजाच्या उत्कर्षातील प्रमुख घटक आहे। शाळांमधून दिले जाणारे ज्ञान हे समाजाचे भवितव्य ठरवते। तंत्रज्ञान युगातील आव्हाने लक्षात घेऊन शिक्षकांनी ज्ञानदान अधिक समर्पित भावनेने करणे आवश्यक आहे। या कार्यक्रमास आमदार काशीनाथ दाते, विक्रमसिंह पाचपुते, विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। समारंभास मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षिका व अधिकारी उपस्थित होते। त्यांचा सन्मान होणं मला वाटतं आपल्या आजच्या शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब आहे। तर म्हणजे शिक्षक हा केवळ एक शासनाचा भाग नाही, तर तो राष्ट्र आणि समाजाच्या उत्कर्षातील त्याच्या प्रक्रियेतील प्रमुख घटक आहे। कारण शेवटी चार भिंती तुम्ही जे पेरणार आहात त्यावरच समाज आणि राष्ट्राच्या भविष्याची, त्या ठिकाणी भविष्याची दिशा आमची तरुण पिढी ठरवणार आहे। आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती याचा सुद्धा आपल्याला अतिशय अभिमान आहे, त्या सुद्धा शिक्षकच होत्या। तात्पर्य एवढंच आहे की कोणताही शिक्षक आपल्या ज्ञानाच्या जोरावर की प्राप्त करत असतो, त्याच्यामधील ज्या कक्षा आहेत, ज्ञानाच्या कक्षा ज्या रुंदावताना विद्यार्थ्यांसाठी शिडीची भूमिका तो बजावत असतो की जी शिडी धरून आमचा विद्यार्थी उद्याच्या भविष्याची वाटचाल करत असतो। शाळा बंद होतात की काय अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं होतं एक 5-10 वर्षापूर्वी। तर तुम्हाला आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांचं आणि भगिनींचं अभिनंदन यासाठी करायचं आहे की सगळी आव्हानं आपण अतिशय समर्थपणे त्या ठिकाणी पेलली आणि या जिल्ह्याचा नावलौकिक आज महाराष्ट्रामध्ये 5व्या क्रमांकावर आपला जिल्हा आपण नेऊन घातला, हे अतिशय कौतुकास्पद आहे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।